श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जर तुम्हाला अकाल मृत्यूपासून सुटका करायची असेल तर सकाळी उठल्यानंतर ही एक कामे नक्की करा. हे काम केल्यानंतर तुम्हाला काळही हात लावू शकत नाही. आयुष्यामध्ये पैसा जेवढा महत्त्वाचा आहे तेवढेच निरोगी आयुष्यसुद्धा महत्त्वाचे आहे. पैसा असेल आणि आयुष्य निरोगी नसेल तर त्याचा काय उपयोग. म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात, सकाळी उठताच हे एक काम नक्की करा. अशा व्यक्तींना माझा आशीर्वाद आहे. जे लोक उठल्यानंतर हे काम करतात त्यांच्यावर माझी असीम कृपा राहते. तसेच माता लक्ष्मीही प्रसन्न होते. असा व्यक्तीचा ध्यान फक्त भगवंताकडे राहते. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की सकाळचे वेळी कोणत्या चुका आहेत जे आपण चुकूनही करू नये, नाहीतर या चुका तुमच्या कुटुंबाच्या विनाशाचे कारण ठरतात. तर मैत्रिणींनो, संपूर्ण माहितीसाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. मैत्रिणींनो, तुम्ही सतत ऐकलं असेल की वेळ आलती पण काळ आला नव्हता. कारण काळाला भगवंत आज्ञा देत असतो. म्हणून सकाळी उठून ही एक गोष्ट नक्की करा. आपल्याला दीर्घायुष्याबरोबर धनही तेवढेच महत्त्वाचे आहे. यामुळे आयुष्यभर धनाची कमतरता भासत नाही आणि वर्षभर धनसंपत्तीच्या मागे धावावे लागत नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की सकाळी उठून ही एक गोष्ट जो कोणी व्यक्ती करतो त्याच्या घरात धन वैभव वेगाने आकर्षित होते. तो व्यक्ती एका रात्रीतच माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करतो. मैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जे सकाळी तुम्ही उठल्यानंतर चुकूनही ही कामे करू नयेत. नंबर 1, स्वतःला आरशात पाहणे. मैत्रिणींनो, जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम स्वतःला आरशात पाहत असाल तर ही चूक कधीही करू नका. शास्त्रामध्ये याचा अनेक ठिकाणी उल्लेख आहे. ही सकाळी उठल्यानंतर तुम्ही आरशात स्वतःचे दर्शन घेऊ नये. सकाळी उठता आपल्या स्वतःचा चेहरा पाहणे दारिद्र्य, दुर्भाग्य आणि समस्यांना आमंत्रण देते. म्हणूनच सकाळी उठल्यानंतर लगेचच आरशात पाहू नका. याची विशेष काळजी घ्या. आणि तुम्ही लहानपणापासून ऐकलं असेल की आपले आजी आजोबा जास्त वेळा आरशात बघत बसले तर ओरडायचे आणि म्हणायचे, आरशात बघू नको, आरशामागे काळ असतो. तर आरशात उठल्या उठल्या आरशात बघितल्याने दुर्भाग्य पाठ सोडत नाही. नंबर 2, सकाळी उठल्यानंतर अन्नाचे सेवन करणे. आजच्या काळात लोक सकाळी उठतात, चहा नाश्ता करतात किंवा अन्नाचे सेवन करतात. जर तुम्ही ही चूक करत असाल तर तुम्हाला सांगू इच्छिते की शास्त्रानुसार आंघोळ केल्याशिवाय, दात स्वच्छ केल्याशिवाय आणि सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्याशिवाय अन्नाचे सेवन करणे निषिद्ध मानले गेले आहे. सूर्यामुळेच आपल्याला अन्नाची प्राप्ती होते आणि सूर्यदेवाचे आभार मानल्याशिवाय अन्नाचे सेवन करू नये. ज्यांनी सकाळी उठल्यानंतर चहाची सवय आहे त्यांनी ती सवय लगेचच सोडून द्यावी. दात स्वच्छ केल्याशिवाय चहा घेऊ नका किंवा निदान तोंड तरी नक्की धुवा. नंबर 3, स्वतःच्या नशिबाला दोष देणे किंवा भाग्याला दोष देणे अत्यंत अशुभ आणि हानिकारक मानले जाते. सकाळी उठल्यानंतर ज्या मुखाने ईश्वराचे नाव घ्यायला हवे, जर त्याच मुखातून तुम्ही केवळ नकारात्मक गोष्टी बोलत राहिलात तर तुम्हाला आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. सकाळी उठल्यानंतर केवळ ईश्वराचे स्मरण करणे योग्य असते. त्यामुळे संपूर्ण दिवस शुभ आणि फलदायी ठरतो. नंबर 4, गंगाजलला आपल्या शास्त्रामध्ये खूपच महत्त्व दिले गेले आहे. पौराणिक कथानुसार गंगा ही अशी नदी आहे ज्यामध्ये स्वतः देवी देवतांनी स्नान केले आहे. म्हणूनच गंगाजलला अत्यंत पवित्र मानले जाते. रात्री झोपताना तांब्याच्या तांब्यात थोडेसे गंगाजल भरून ठेवा आणि पूर्ण रात्रभर ते आपल्या उशीजवळ ठेवा. सकाळी गंगाजलचा थोडासा भाग आपल्या झोपलेल्या जागेवर शिंपडा आणि उरलेला भाग स्वतः ग्रहण करा. हे नियमित करा. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जो व्यक्ती नियमित असे करतो त्याला युगायुगांचे फळ मिळते. असा व्यक्ती लक्ष्मीच्या कृपेने गरिबीतून राजा होतो. असे देखील मानले जाते की मृत्यूसमयी व्यक्तीच्या तोंडात गंगाजल घातली तर त्याचे पाप नष्ट होतात आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो. गंगाजल कधीही अपवित्र होत नाही आणि ते कधीही शिळे होत नाही. नंबर 5, जर तुम्हाला तुमच्या जीवनातील नकारात्मकता आणि दारिद्र्यता दूर करायची असेल
तर तुम्ही सकाळी उठल्यानंतर ही एक काम नक्कीच करा. सकाळी तुम्ही सर्वप्रथम भगवान श्रीकृष्णाजीचे नाव घेऊन भगवान श्रीकृष्णाजीचे दर्शन घ्या व सकाळी उठताच हनुमानजीचे दर्शन घ्या. तुमच्या खोलीत समोरील भिंतीवर तुमचे मनमोहक चित्र नक्की लावा. सकाळी त्यांचे दर्शन केल्याने माता लक्ष्मीची अपार कृपा प्राप्त होते आणि पृथ्वी मातेचे आशीर्वाद घ्या. त्यांची क्षमा मागून त्यांच्यावर आपले पाय ठेवा. त्यामुळे भाग्याच्या येणाऱ्या अडचणी दूर होतात. तसेच सकाळी स्नान केल्यानंतर वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेणे विसरू नका. जर वडीलधारी व्यक्ती घरात नसतील तर त्यांचा फोटोला नमस्कार करावा. आता जाणून घेऊया की सकाळच्या वेळी कोणती गोष्ट भगवान श्रीकृष्ण यांच्या मते करायला हवी. मैत्रिणींनो, भगवान श्रीकृष्ण यांनी असे सांगितले की जो व्यक्ती सकाळी उठल्यानंतर हे काम करतो त्याच्यावर माझा आशीर्वाद राहतात. ते काम म्हणजे सकाळी उठून आंघोळ केल्यानंतर कपाळावर चंदनाचे तिलक नक्की लावतो. शास्त्रामध्ये सांगितले आहे की सकाळच्या वेळी कपाळावर तिलक लावून जो व्यक्ती घराबाहेर पडतो त्याच्यावर सदैव ईश्वराची कृपा राहते आणि त्याचे काळही काही बिघडू शकत नाही. कपाळावर तिलक लावल्याने काळही तुम्हाला काहीही करू शकत नाही. त्यामुळे असे व्यक्ती अकाली मृत्यूपासून वाचतात. शास्त्रामध्ये सांगितले आपल्याला नेहमी पाहायला मिळतं की आपण आपल्या आजूबाजूला जर नीट पाहिले तर समजून येते की कितीही वय वृद्ध होऊन जे लोक गंध लावतात, अष्टगंध आणि पांडुरंगाचा बुक्का लावतात, ते लोक कितीही वयोवृद्ध होऊन सुद्धा ते लोक आनंदाने पंढरीची वारी पार पाडतात. त्यांचा उत्साह आणि त्यांची वारी पूर्ण करण्याची मनातली तयारी हे पाहून त्यांना जणू भगवंताची दैविक शक्ती त्यांना दिली आहे. असे लोक कितीही वय होऊन सुद्धा अगदी लहान मुलाप्रमाणे अगदी सळसळती ऊर्जा प्राप्त करतात त्यांच्याकडे असते. त्यांच्यात जी ऊर्जा असते ती नक्कीच पन्नाशीत असलेल्या व्यक्तीकडे सुद्धा असते. हा फक्त भगवंताचा चमत्कार असून दुसरे तिसरे काहीच नाही. कपाळावर गंध लावल्याने देवाची कृपा कायम राहते असं मानलं जातं. गंधाचा शुभ प्रभावामुळे मनाच्या व्यक्तीचं मन शांत राहतं. आज्ञाचक्रावर गंध लावल्याने केवळ मन शांतीच नाही तर सकारात्मक ऊर्जाही मिळते. त्यामुळे हिंदू धर्माच्या अभिमानाने व्यक्ती पूजेवेळी श्रद्धा आणि विश्वासपूर्वक कपाळावर गंध लावतात. गंध लावल्याने आत्मविश्वास वाढतो. हातात घेतलेले काम यशस्वी होते. जीवनातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. मनात चांगले विचार येतात आणि काम करण्याची क्षमता वाढते. देवाच्या साक्षीने काम करत असल्याची जाणीव होते. 2. जेव्हा तुम्ही सकाळच्या वेळी घराबाहेर पडता तेव्हा 2-4 तांदूळाचे दाणे नक्कीच तोंडात टाका. यामुळे माता लक्ष्मीची असीम कृपा प्राप्त होते. 3. जेव्हा तुम्ही सकाळच्या वेळी कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडता तेव्हा देवांना अर्पण केलेल्या फुलापैकी एक पाकळी काढून आशीर्वाद म्हणून खा. यामुळे तुम्हाला ईश्वराची कृपा प्राप्त होते. यामुळे तुम्ही जे काम कराल किंवा ज्या महत्त्वाच्या कामासाठी जात असाल ते काम पूर्ण यशस्वी होईल. 4. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जेव्हा तुम्ही कोणत्याही चांगल्या कामासाठी बाहेर जातात तेव्हा गोड खाणे नक्कीच आवश्यक आहे. पण लक्षात ठेवा की सकाळच्या वेळी खाणे सर्वोत्तम मानले गेले आहे. यामुळे आपल्या मार्गातील अडथळे दूर होतात आणि तुम्हाला जे हवे असेल ते सर्व काही प्राप्त होते. 5. जे लोक नियमितपणे सूर्यदेवाला जल चढवतात त्यांच्या घर, परिवार आणि समाजामध्ये मान सन्मान मिळतो. चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळते. या उपायाने त्वचेला चमक येते आणि आरोग्य संबंधित लाभ मिळतात. दररोज घराबाहेर पडण्याआधी थोडेसे दही आणि साखर खावे ही शुभ मानले जाते. या उपायाने कामामध्ये यश मिळते. त्याचबरोबर आपल्यातील नकारात्मकता दूर होते. दही आपण आणि साखर हे आपल्याला लक्ष्मीची प्राप्ती करून देते. मात्र संध्याकाळी अजिबात खाऊ नये. यामुळे लक्ष्मीचा कोप होतो. तसेच दररोज सकाळीच स्नान नंतर तुळशीला जल अर्पण करावे. तुळशीची छोटीशी सेवा करावी. देवी देवतांची कृपा मिळते. त्यांना सुख समृद्धी प्राप्त होते. मैत्रिणींनो, दररोज घराच्या मंदिरात पूजा करावी. दिवा अगरबत्ती लावावी. दिवा आणि अगरबत्तीच्या धुरामुळे वातावरणातील नकारात्मकता ऊर्जा नष्ट होते. वास्तूनुसार दररोज घरात दिवा लावल्याने वास्तूचे अनेक दोष दूर होतात. हे अतिशय शुभ मानले जाते. 6. यासोबत सकाळच्या वेळी आपल्या घरातील वातावरण शांत असावे याची नक्की काळजी घ्या. कारण काही लोकांच्या घरात सकाळी सकाळी
गोंधळाचे वातावरण असते. सकाळी उठताच त्यांच्या घरात वाद, कटू शब्दाचे, अपशब्दांचा वापर सुरू होतो. पती पत्नीमध्ये किंवा आई मुलामध्ये असो, घरातील इतर सदस्यामध्ये असो, ज्या घरा सकाळी उठताच वादविवादाचे वातावरण असते त्या घरातून माता लक्ष्मी लगेचच निघून जाते. माता लक्ष्मीला घरामध्ये शांतता आवडते. यामुळे सकाळी उठल्यानंतर एकमेकाशी गोड बोलणे आवश्यक आहे. ज्या घरात शांतता असते त्या घरात लक्ष्मी माता नेहमी वास करते. 7. मैत्रिणींनो, ज्योतिषशास्त्रानुसार दररोज सकाळी उठल्यानंतर आपल्या दोन्ही हाताच्या तळव्याकडे नक्की पाहावे. असे मानले जाते की आपल्या दोन्ही हातामध्ये तळव्यामध्ये लक्ष्मी देवीचा वास असतो आणि आपल्या दोन्ही तळव्याच्या दर्शन घेतल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते आणि आपल्याला तिचे आशीर्वाद देते. ज्योतिषशास्त्रानुसार जर आपण नियमितपणे सकाळी उठून स्नान करून जर गायीची पूजा केली, तिला रोज चपाती किंवा भाकरी खाऊ घातली, यामुळे सर्व देवी देवता प्रसन्न होतात आणि आपल्याला शुभ आशीर्वाद देतात. गायीची सेवा केल्याने आपल्याला विशेष पुण्याची प्राप्ती होते आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा मिळते. ज्या घरामध्ये लोक हे नियमित करतात त्या घरामध्ये दारिद्र्य जवळही फिरकत नाही. तर तुम्ही लहान मुलांच्या हाताने सूर्यदेवाला जल अर्पण केले तर त्यांची बुद्धी देखील विकसित होते, तल्लख होते. तर मैत्रिणींनो, ही ती कामे आहेत जी सकाळी उठायच्या वेळी तुम्हाला करायची आहेत. सकाळच्या वेळी तुम्ही घरामध्ये नक्की करावीत. आपल्याला आपल्या आयुष्याबरोबरच आयुष्यामध्ये धनसंपत्ती देखील तेवढीच महत्त्वाची आहे. कारण आयुष्यामध्ये गरिबीचा सामना करणे कोणालाही आवडत नाही. त्यामुळे आयुष्यामध्ये धनसंपत्ती असणे आणि सर्व जीवन श्रीमंतीमध्ये व्यतीत करणे हे देखील महत्त्वाचे आहे. आता आपण नक्की पाहूया की अपार धनसंपत्ती हवी असेल तर या गोष्टी अवश्य करा. त्याआधी माझी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती आहे की अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. एक कोणत्याही मंगळ किंवा शुभ कार्यामध्ये कापुराला विशेष महत्त्व मानले जाते की घरात कापूर जाळल्याने वास्तुदोष आणि नकारात्मकता ऊर्जेपासून सुटका होते. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी कापूर नक्की जाळावा. असे केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते. निसर्गाचा हा नियम आहे की तुम्ही जितके देता ते तुम्हाला दुप्पट होऊन परत मिळते. म्हणून तुम्ही धन किंवा इतर साधने धरून ठेवण्याचा प्रयत्न करू नका, तर ते सुटून जाईल. दानामध्ये सर्वात मोठे दान म्हणजे अन्नदान. असे उपाय केल्याने घरात अन्नाचे भांडार भरून राहतात. 2. संध्याकाळच्या वेळी पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यामध्ये 2 लवंगा टाका. तसेच तुम्हाला हवे असल्यास असा दिवा देव तुम्ही दररोज प्रवेशद्वाराजवळ दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला लावू शकता. असं केल्याने देवी देवता आणि पितरांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतो. असे केल्याने घरामध्ये भरभराट होण्यास वेळ लागत नाही. घरात जेव्हा भाकरी बनवतात तेव्हा तवा गरम झाल्यावर त्यावर 2 थेंब दूध शिंपडा. असे मानले जाते की असे केल्याने सर्व प्रकारच्या दोषातून सुटका मिळते. तसेच पहिली भाकरी गायला खाऊ घाला. गुळाचा खडा आणि त्यावर असावा. दररोज पक्ष्यांना धान्य खाऊ घाला. हे देखील शुभ मानले जाते. यामुळे कुंडलीतील सर्व दोष दूर होतात आणि आयुष्यात प्रगती होते. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्ताच्या वेळी झाडू मारू नये. असे केल्याने माता लक्ष्मी घर सोडून जाते आणि दारिद्र्य पाठ सोडत नाही. जेवणाच्या थाळीने नेहमी पाट किंवा चटईवर ठेवा. टेबलावर सन्मानाने ठेवा. जेवणाची थाळी कधीही एका हाताने उचलू नये. असे केल्याने अन्न प्रेत योनीत जाते. भोजन नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेकडे करून करावे. शक्यतो स्वयंपाकघरात बसून भोजन करावे. यामुळे आपला राहू ग्रह शांत होतो. चपला घालून कधीही भोजन करू नये. कधीही ब्रह्ममुहूर्त किंवा संध्याकाळी झाडू लावू नये. झाडू अशा ठिकाणी ठेवा की कोणत्याही पाहुण्यांची नजर पडणार नाही. झाडूला पलंगाखाली ठेवू नका. घर नेहमी स्वच्छ आणि सुंदर ठेवा. घरातील स्त्रीचा सन्मान घरात होतो. तिथेच माता लक्ष्मी राहते. दक्षिणेची पाय करून झोपू नका. शर्ट किंवा पॅन्टचा फाटलेला खिसा दुरुस्त करून घ्या. पैशाचे पॉकेट किंवा पैसे यांच्या मागेच्या खिशात ठेवू नका. कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नका. घरात खोटे बोलण्याने बरकत नष्ट होते. आपले दात नेहमी स्वच्छ आणि चमकदार ठेवा. घरात सर्वत्र घाण पसरू नका. पुरुषांनी नखे आणि केस
वाढू नका. कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.